नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 एप्रिलचा भाग तुम्ही बघत आहात। आणि प्रेक्षकांनो, आता आरुषी राहायला आली आहे काव्याकडे आणि नंदिनीकडे, आणि ती नेमकी नंदिनीचं लॉकेट घालून आल्यामुळे गडबड झाली आहे। तर कसं झालं, काय झालं हे सुरुवातीपासून सांगते। प्रेक्षकांनो, काल मला ना खूप ताप आला होता, त्यामुळे कालचा रिव्ह्यू देऊ शकले नाही। आय होप तुम्ही मला समजून घ्याल, पण आजचा रिव्ह्यू व्यवस्थित आणि वेळेवर देतेय। तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय कालच्या केसमुळे ही काव्या खूप डिस्टर्ब झालेली असते। ती डायरेक्ट आता या जीवाच्या गाडीमध्ये बसते आणि म्हणते, काय रे जीवा, आता काय या सीटवर बसायचा हक्क फक्त आणि फक्त तुझ्या बायकोला आहे, म्हणजे नंदिनी जीवा देशमुखला आहे ना, बरोबर। जीवा चिडलेला असतो, ती अशी आत येते डायरेक्ट, म्हणून जीवा म्हणतो, अगं काय बोलतेस तू काव्या। काव्या म्हणते, अभिनंदन तुझं। जीवा म्हणतो, कशाबद्दल। आता काव्या म्हणते, अरे तू आणि ताई दोघे जण कसे सुखी संसार करतायत ना, म्हणून तू किती छान पुढाकार घेतलास ना रे जीवा, एवढ्या लवकर तुझं मन बदललंस तू। जीवा म्हणतो, तू मूर्ख आहेस का काव्या, काय बोलतेस। काव्या म्हणते, हो रे जीवा, मूर्खच आहे रे मी। अरे ज्याच्यावर जीव उधळून टाकला होता ना मी, तोच तू आहेस ना, एवढा कसा बदललायस रे तू जीवा। आठव रे आठव, काय म्हणाला होतास तू मला, तुझ्या नावापुढे आणि तुझ्या नावानंतर दुसरं कोणाचंही नाव लागलेलं मी सहन करू शकणार नाही। आणि आज आज कसा वागतोयस, बोलला होतास ना रे तू हे सगळं, आता लागलं की रे माझ्या नावापुढे दुसऱ्याचं नाव। जेव्हा काव्या असं सगळं बोलत असते ना, तेव्हा जीवाचा संताप होत असतो। आता ही काव्या म्हणते, तुला काही फरक पडत नाही ना। जीवा चिडतो तेव्हा काव्या म्हणते, आवाज नको चिडूस जीवा, हे बघ आवाज मलाही चढवून दाखवता येतो, जो मी नेहमी दाखवते तुला, माझा आवाज चढतो म्हणून। मला हाच प्रश्न पडतो रे जीवा नेहमी, की माझ्यासाठी गुंडांशी लढणारा जीवा खरा होता, की माझ्या ताईच्या आणि आईच्या पदरामागे लपून आपलं नातं लपून ठेवणारा हा जीवा खरा आहे। बोल ना जीवा बोल, अरे कुठला जीवा खरा मानू मी। खरं तर मला आधीचा जीवा हवाय रे, जो माझ्यासाठी पॉझिटिव्ह व्हायचा। अरे माझ्या जीवाचं हार्ट माझ्यासाठी धडधडायचं रे। माझ्या नावापुढे दुसऱ्याचं नाव ऐकलं जरी ना, तरी त्याचं हार्ट स्किप व्हायचं, पण हात जीवा आता मला कोणीतरी असं हात धरून घेऊन जाते, ते बघूनही शांत बसतोय। आय कॅन्ट बिलीव्ह, या काव्या मोहितेला तूच प्रपोज केलं होतंस ना। जीवा म्हणतो, शांत हो ग काव्या, शांत हो, कोणी आलं तर। काव्या म्हणते, येऊ दे ना, कोणी आलं तर काय होणार आहे, येऊ दे, मला काही फरक पडत नाही, कोणाची काही कदर नाहीये मला आता। येऊन येऊन कोण येणार आहे, नंदिनी ताईच येणार आहे ना। काय एवढं घाबरतो काय रे तू नंदिनी ताईला, काय चाललंय जीवा हे सगळं। एकीकडे नंदिनी ताई म्हणते मला की एक्सेप्ट कर पार्थला, अरे गुंतू दे त्याला तुझ्यामध्ये, झोपू दे तुझ्या रूम मध्ये, का चाललंय हे सगळं, कारण तुम्ही दोघं सुखाने संसार करावेत म्हणून ना, म्हणूनच चाललंय ना जीवा हे सगळं। आता काव्या जीवाच्या दुखत्या नसेवर हात ठेवत म्हणते, वा वा वा, मस्त चाललंय तुझं जीवा, रोमॅन्स सुरू झालाय तुझा आणि ताईचा। जीवा चिडून म्हणतो, काव्या डोक्यात नको जाऊसा माझ्या, आता अति बोलतेस तू। काव्या म्हणते, अरे मी तर आता तुझ्या डोक्यातच जाणार आहे रे, कारण आता माझी जागा नंदिनी ताईने घेतली आहे ना तुझ्या मनात। एवढी आवडली का रे तुला माझी नंदिनी ताई। आता जीवा तिच्याकडे असं रागरागच बघतोय। काव्या म्हणते, खरंच इतकी आवडली तुला माझी नंदिनी ताई, एक काम कर ना तू जीवा, अरे कराच दोघे एकमेकांसोबत आता हनीमूनला जा, तेवढंच काय ते बाकी राहिलंय बघायचं। जीवा म्हणतो, स्टॉप इट यार, काय बोलतेस मूर्ख मुली, कळते का तुझं तुला। काव्या म्हणते, काय बोलते मी, बरोबरच बोलते ना, तुझं आणि ताईचा संसार चांगलाच चाललाय ना, अगदी चांगला चालू आहे। एकत्र बाहेर फिरायला काय जाता, एकत्र जेवायला काय जाता, लेट नाईट डिनर करता, डेटवर जाता, आणि पुन्हा काय हेच राहिलं ना फक्त, ताई तुझ्या बाजूच्या सीटवर बायकोच्या हक्काने बसते, आणि तू तर मोठा दिलदार नवरा आहेस रे, एक मागितलं तर 5-5 गजरे घेऊन देतोस ना ताईला। वा वा, मस्तच चाललंय रे जीवा तुझं, छानच चाललंय। तू एक काम कर ना जीवा, नाही म्हणजे तू तुझ्या आवडत्या जागा तुझ्या बायकोला दाखवल्या असशील ना, म्हणजे तुझी आवडती जागा नरिमन पॉइंट, सीलिंग, मरीन ड्राईव्ह, कुठे गिरगाव चौपाटी अशा ठिकाणी घेऊन गेलाच असशील तू। नाही म्हणजे अजूनही तिला बोलतोस का असा, की ही माझी आवडती जागा आहे, आणि ही माझी आवडती मुलगी। आता लगेच
लगेच हा जीवा म्हणतो, तू वेडी आहेस का काव्या? अगं काय बोलते तुझं, तुला तरी कळतंय का? तू ना आता त्या रम्यासारखं साऊंड करतेस. आता लगेच काव्या म्हणते, अरे रम्या एवढी हिंमत कुठे आहे रे जीवा माझ्यामध्ये? तिच्या एवढी हिंमत नाहीये ना, नाहीतर आतापर्यंत मी माझं प्रेम कबूल केलं असतं रे. आता ही काही काव्या जीवाला प्रेम विसरू द्यायला तयार नाहीये. आता काव्या म्हणते, जीवा अरे प्रेम विसरायचा प्रयत्न केला होता रे मी, पण तरी सुद्धा हिंमत केली होती. आई बाबांना सांगायची, तरा निघाले होते रे त्या दिवशी घरी, पण तिथे गेल्यावर कळलं की आईची एंजिओग्राफी करायची आहे. मग काय बसले रे गप्प, काही बोलू शकले नाही. कुठल्या तोंडाने बोलणार होते मी त्यांना? हे सगळं कसं सांगणार होते? जे काही बोलायचं ते मनातल्या मनात गिळलं आणि शांतपणे निघून आले घरी पुन्हा. काय रे जीवा, तुला माझ्याकडे बघून जराही त्रास होत नाही का रे? जीवा म्हणत असतो, हे बघ काव्या, तू जरा शांत हो, मी काय बोलतो ना ते ऐकून घे. जीवा म्हणते, काय ऐकू तुझं? मला नाही ऐकायचंय काही. जीवा म्हणतो, ऐकणार असशील ना तरच बोलतोय, नाहीतर तुला जिथे जायचं ना तिथे सोडून येतो काव्या. अरे लग्नासाठी तूच तयार होणार आणि चिडचिडाई तूच करणार आणि आर्ग्यू पण तूच करणार, मग मी काय करू काव्या? जीवाच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो, मला तर कोणाकडे व्यक्त पण होता येत नाहीये. मी काही बोलायला गेलो तर लोक मला ऐकवतात की जीवा तू तर तुझ्या मर्जीने लग्न केलं, पण लोकांना काय माहिती मला आतून किती त्रास होतोय. अगं तुझी बहीण एवढं चांगलं वागते माझ्याशी, ती माझ्याशी एवढं चांगलं वागते आणि मी तिच्याशी धड बोलत सुद्धा नाही ग. ते गिल्ट माझ्या मनात वेगळं आहे आणि तुला कळणार नाही काव्या माझ्या मनामध्ये काय काय चाललंय, किती कोंडमारा होतोय माझा. त्या दिवशी सुद्धा प्रचंड त्रास होत होता म्हणून दारू प्यायला गेलो होतो मी. आता काव्या ते सगळं ऐकते आणि ऐकून तिला सॉलिड भीती वाटते त्याने असं बोलल्यावर. जीवा त्या दिवशीची हकीकत सांगतो आणि म्हणतो, अगं त्या दिवशी गाडीमध्ये बसून दारू पित होतो मी, पोलिसांनी पकडलं आणि मी नव्हता फोन केला तुझ्या बहिणीला, तिचा आला होता मला फोन आणि पोलिसांनी मला पकडलं हे तिला कळलं. ती स्वतः आली होती मला सोडवायला. अगं पोलिसांनी सांगितलं नंदिनीला, ती सोडवण्यासाठी मला धावत आली ग. माझ्यासाठी आईला सुद्धा खोटं बोलली ती. डिनरला घेऊन मुंबई दर्शन करायला नव्हतं गेलो आम्ही त्या दिवशी. अगं त्या दिवशी मला त्रास होत होता, दारू प्यायला गेलो, पोलिसांना कळलं आणि तिला कळलं म्हणून तिने मला येऊन सोडवलं. दॅट्स इट ग काव्या, बाकी काही घडलेलं नाही आमच्यामध्ये. जीवाने सगळं क्लेरिफिकेशन काव्याला दिलंय. काव्या ते सगळं शांतपणे ऐकते, पण तरी सुद्धा ती जिद्दीलाच पेटली आहे. काव्या म्हणते, एक काम कर ना जीवा, इथून पुढे घरात येऊन सुद्धा दारू पी की. कमीत कमी दारूच्या नशेत आपल्याबद्दल सांगायची हिंमत येईल ना तुला, किंवा तुझ्यासोबत जराशी दारू मला पण दे, म्हणजे मी तरी नशेमध्ये काहीतरी बोलू शकेन ना घरच्यांना की आपलं एकमेकांवर किती जीवापाड प्रेम होतं. जीवा आता डोक्याला हात मारून घेतो. काव्या म्हणते, कारण काय ना जीवा, असं सगळ्यांसमोर आपलं नातं सांगायची आपल्या दोघांमध्ये हिंमतच राहिलेली नाही आता. जीवाला आणि काव्याला एकमेकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू कळतोय, पण तरीही ते एकमेकांमध्ये अजूनही अडकलेत. आता काव्या म्हणते, तुला जसा ताईशी चांगलं वागायचा त्रास होतो ना, तसं मला पण पाठच्या चांगुलपणाचं ओझं होतं रे. ते पण माझ्याशी खूप चांगले वागतात, पण मी सुद्धा तिसऱ्याच विचारात असते रे. मी नाही वागू शकत तसं त्यांच्याशी जसं ते नॉर्मल वागतात. अरे मला नाही हँडल करता येते जीवा हे सगळं. तुला हे कुठल्या तोंडाने बोलू रे? मी थकून गेले आता, खरंच थकून गेले. तुझा सगळा राग मी पार्थवर काढते रे. ते माझ्याशी एवढं चांगलं वागतात तरी मी त्यांच्यावर चिडचिडच करत असते. मी काय करू रे जीवा, काय करू? मला काहीच कळत नाहीये रे आता. मला एवढं कळतंय की मी हे सगळं आता हँडलच करू शकत नाहीये. काव्या आता लागते रडायला आणि जीवा पण रडतोय. काव्या म्हणत असते, अजूनही वेळ गेलेली नाहीये जीवा, कर रे विचार आपला, सांगू ना आपण सगळ्यांना. जीवा म्हणतो, तुला कळत कसं नाहीये? तुझ्या ताईच्या विश्वासघाताबद्दल काय मत आहे ते माहित नाही का तुला? अगं ती म्हणाली होती की एक वेळ कोणी माझं नुकसान केलेलं मी सहन करू शकते, पण माझा विश्वासघात केलेल्याला मी कधीच सहन करणार नाही, हे तिने मला स्पष्ट सांगितलंय काव्या. आता काव्या ते ऐकून जरा शांत होते. जीवा म्हणतो, अगं हे सगळं करून आपल्या हाती काहीच लागणार नाहीये. तू जळत राहशील आणि मी धुमसत राहील. प्लीज काव्या, मला समजून घे. अगं प्लीज समजून घे. आणि तसंही उठसूट माझ्यावर असं संशय नको घेत जाऊ ग. मला फार त्रास होतो या सगळ्यांमुळे. मी कोणाच्या प्रेमात पडायच्या मनस्थितीत नाहीये. काव्या म्हणते, तू पडणारच नाही कोणाच्या प्रेमात, तुला सांगून ठेवते मी. जीवा, माझ्या ताईच्या जवळ पण नाही जायचं. तू तिच्या प्रेमात वगैरे पडलास ना तर याद राख जीवा, गाठ माझ्याशी आहे. तुझ्यासाठी फक्त मी होते आणि मीच असणार. हे बघ जीवा,
मी माझा तुझ्यावरचा हक्क कधीही सोडलेला नाहीये आणि सोडणार पण नाहीये, लक्षात ठेव. जीवा तू माझा होता आणि माझाच राहणार आहेस, लक्षात ठेव कायम. आता तिने त्याला डायरेक्ट धमकी दिली असं म्हणायला हरकत नाहीये. जीवा आता या बाबतीत काय विचार करेल हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता काय ते बोलणं या दोघांमध्ये एवढंच दाखवलंय. दोघे एकमेकांकडे खूप वेळ बघतात आणि मग काव्या तिथून गाडीतून उतरते आणि निघून जात. बापरे, फारच हॉरेबल प्रसंग होता प्रेक्षकांनो. पण असो, आता घरी बघा या रम्याचा तमाशा वेगळाच चालू आहे. पण मानिनीताईंनी तिला चांगलंच धारेवर धरलंय हे खरं आहे. जीवा टेन्शन मध्ये सध्या काय करावं आणि काय नाही. पण बघा आता पार्थ घरी आलाय आणि रम्या पण घरी आली. आता रम्या आल्या आल्या तिच्या आईच्या गळ्यात पडते. मानिनीताई तिथेच भाजी निवडत बसलेल्या असतात. आता लगेच या वसुंधराताई म्हणतात, खुश दिसतेस रम्या. रम्या म्हणते, हो आई, खूप खुश आहे मी. आज सगळ्यांनी माझं मस्त वेलकम केलं आणि पार्थने तर. आता मुद्दाम बोलता बोलता या दोघी मायले की या मानिनीकडे बघतात बरं का. मानिनीताई सगळं ऐकत असतात. रम्या म्हणते, अगं पार्थने तर मला खूप छान काम दिलं आज आणि माझा दिवस खूप मस्त गेला. रोज घरी बसून तोच विचार करून कंटाळा आला होता ग, पण आज फ्रेश वाटते आज. तर रम्या आता मुद्दाम मानिनीताईकडे येते आणि म्हणते, मी सुद्धा काहीतरी काम करू शकते. मला जे हवंय ते मी अचीव करू शकते. माझ्या सजेशनमुळे पार्थला मदत होऊ शकते. हे सगळं ती मुद्दाम ओरडून सांगत असते मानिनीताईंना ऐकू जावं म्हणून. त्यांचं लक्ष आहेच पण त्यांना राग येतोय रम्याचा, हे तितकंच खरं आहे. रम्या म्हणते, अगं एवढं समाधान माझ्यासाठी पुरेसं आहे. वसू आत्या म्हणतात, खरं सांगू का तुला एवढा आनंदी बघून मला फार छान वाटतंय. आता मन लावून काम कर हं बेटा. पार्थला तक्रारीची जागा देऊच नको. रम्या म्हणते, हो आई, मी मन लावून काम करते. जे हरवलं ना ते सगळं परत मिळवणार आहे मी. मला माहिती आहे की माझ्या वागण्या बोलण्यामुळे पार्थ दुखावला गेलाय, पण डोंट वरी, मी पार्थचं मन वळवेल. त्याच माझ्या कामामुळे मी त्याला खुश करेल आणि त्याला दाखवून देईल मी की माझ्या कामात मी किती बेस्ट. रम्या म्हणते, मला माझं मिशन मिळालंय आई. आता लगेच मानिनीताई म्हणतात, कसलं ग मिशन मिळालं तुला? रम्या मानिनीताईंसमोर येत म्हणते, मामी अगं मला माझं ध्येय सापडलंय ग. मिशन म्हणजे ध्येय. मी रोज ऑफिसला जाणार आणि चांगलं काम करणार. मग आता मानिनीताई म्हणतात, कामच कर बाई म्हणजे झालं. नाहीतर. आता रम्या लगेच रागाने बघायला लागते मानिनीताईंकडे. वसू आत्या म्हणतात, ऑफिसला गेल्यावरती कामच करणार ना मानिनी, दुसरं काय करणार आहे ती. लगेच आता रम्याला त्या म्हणतात, जा बेटा जा, तू दमली असशील ना, आराम कर, मी तुझ्यासाठी कॉफी करते. रम्या लगेच म्हणते, थँक्यू आई. किती फॉर्मल बोलतात ना या दोघी कधी कधी. पण मानिनीताई हिच्याकडे असं रागच बघत असतात बरं का, कारण त्यांना माहिती आहे हिचे इरादे काही चांगले नाही आहेत म्हणून. दोघी मायले की तिथून मग निघून जातात मुद्दाम या मानिनीताईंना डिवचून. पण मानिनीताई काही कमी नाही आहेत, त्या रम्याला पुरून उरतात हे तितकंच खरं आहे. पण असो, आता बघा पुढच्या सीनमध्ये काव्या तिच्या माहेरी आली आहे आणि तिच्या आईला असं काम करताना बघते गेल्या गेल्या. आई खुश होते. अगं काव्या, तू बेटा अचानक आलीस, सगळं ठीक आहे ना? काव्या म्हणते, आई ग असं काय स्वागत करतेस ग माझं, दरवेळेला आपलं विचारतेस. काय ग काव्या, सगळं ठीक आहे ना? का भांडण करून आलीस? मी काय भांडकुदळ आहे का आणि दरवेळेला काय भांडूनच येते का मी इथे? मग तिची आई म्हणते, नाही ग बेटा, तू सहज आली असशील तर मला फार बरं वाटतं बघ, पण एक रुखरुख असते ना मनाला, म्हणून आपलं विचारलं. मग काव्या म्हणते, ए आई, हे बघ तुझी तब्येत कशी आहे ते सांग बरं मला. त्या म्हणतात, हो बरी आहे. तुला खायला काय करू ग काव्या? अगदी प्रेमाने विचारत असतात त्या आणि म्हणत असतात की बेटा तू दमून आली आहेस ना, नक्कीच काहीतरी खाशील, मी पटकन करते काहीतरी. काव्या म्हणते, आई मला काही नकोय, मला भूक नाहीये सध्या, तू आराम कर, तुला आरामाची गरज आहे. हे काय उशा बिशा घेऊन बसली आहेस आता? मग तिची आई म्हणते, अगं बेटा ते उशाचे आब्रे खराब झाले ना, ते धुवायला टाकले होते म्हणून म्हणलं घालून द्यावे. मग काव्या म्हणते, आणि इकडे मी ते भरवते सगळं आब्रे वगैरे, आण बरं माझ्याकडे. आणि काय गाई, तुझ्या गोळ्या घेतल्यास का तू? आता त्या म्हणतात, नाही ना गं घ्यायच्या. आई नवीन कवर्स कुठे आहेत उषाचे? आता त्या सांगतात की कपाटात आहे तुझ्या. काव्या कपाट उघडते आणि उघडल्या तिचा तो डब्बा तिला मिसिंग दिसतोय, जो जीवाच्या आणि तिच्या आठवणी आहे ना त्यामध्ये तो सगळा डब्बा गायब आहे. आता ती घाबरून म्हणते, आई अगं माझा इथे डब्बा होता तो कुठे गेला? आणि हे काय, कपाट तर उघडच आहे माझं. आता त्या म्हणतात, नाही ग काव्या, मी बंद केलं होतं तुझं कपाट. काव्या म्हणते, नाही ग आई, आता तर बघितलं मी, उघडच होतं, बघ ना, तुला माहितीये ना माझ्या कपाटात काय काय आहे. आई असं कसं ग, हे कोणी उचललं सगळं? आता ती पुन्हा कन्फर्म करायला जाते तिच्या वस्तू कुठे आहेत, पण कुठेच त्या सापडत नाही. आता मात्र काव्याची आई आणि काव्या दोघी सॉलिड घाबरलेल्या असतात. कोणाला कळलं तर नाही ना यांच्या प्रेमाच्या भानगडीबद्दल. असो, तर हा सीन संपल्यावर लगेच नंदिनी आणि जीवाचं सीन दाखवलं
दाखवलाय. जीवा काव्याच्या बाबतीतच विचार करत असतो. तेवढ्यात नंदिनी येत म्हणते, जीवा काय झालं, कसला विचार करताय, चहा करू का तुम्हाला? जीवा काही बोलणार तेवढ्यात आरुषी आली आहे तिथे आणि नंदिनीच्या गळ्यात पडून म्हणते, ताई ताई कशी आहेस तू? नंदिनी म्हणते, अगं बाई तू कशी आलीस, काय छान वाटलं तुला बघून, आणि अचानक कशी काय आलीस? आरुषी म्हणते, सरप्राईज. मग आता नंदिनी म्हणते, काय गं आरुषी बारीक झाली आहेस का, मला असं वाटतंय. अगं गोड दिसतेस ग आरुषी, आणि काय ग मी चिडले तुझ्यावर, एखादा फोन सुद्धा करत नाहीस हल्ली. आई बाबा कसे आहेत, बरे आहेत का? आणि मला सांग, परवाच आठवण आली मला, स्कूटी बरी आहे की नाही तुझी? आता आरुषी म्हणते, अगो किती प्रश्न विचारणार आहेस ताई, चिल जरा. आणि काय हो जीजू, तुम्हालाही असेच प्रश्न विचारते का आणि त्रास देते का? आणि काय ग ताई, मला बोलतेस तू, तुझं काय, तू कधी फोन केलास ग मला? शेवटची कधी घरी आली होतीस, आठवतं का? नंदिनी म्हणते, बरं बाई, आता उलट तपासणी घेऊ नकोस माझी, घरी तर मी येणारच आहे, पण ते सोड, इथे आली आहेस की नाही माझ्याकडे, काय काय खाणार ते सांग बरं, पोहे करू का तुला? नाही नाही, तुझ्यासाठी मी छान सँडविचच करते. आरुषी म्हणते, अगं ताई मी फुल आहे, मी आत्ता कॅन्टीनमध्ये मिसळपाव खाऊन आली आहे. आता ही नंदिनी म्हणते, कॉफी तर नक्कीच करणार मी. तर आता आरुषी बोलता बोलता लॉकेटला हात लावून म्हणते, बरं कर बाई. आता लगेच नंदिनी ते लॉकेट बघत म्हणते, अगं बाई हे काय आहे तुझ्या गळ्यात, बघू. आता जीवाच्या लक्षात येतं, हे तर आपण दिलेलं लॉकेट आहे काव्याला. तो घाबरतो जीवा. नंदिनी म्हणते, अरे वा, काय सुंदर आहे ग, कुठून आणले हे लॉकेट, छान दिसतंय तुला. आता जीवा एकदम घाबरतो ते लॉकेट बघून. त्याला वाटतं की आता दिसतं हे नंदिनीला. इकडे काव्या पण टेन्शनमध्ये असते, अगं आई, अगं कोणी बघितलं का हे सगळं, अगं काय हे, कुठे माझं लॉकेट पण होतं त्याच्यात, अगं आई हे सगळ्या वस्तू कुठे गेल्या, अगं माझं लॉकेट मिळायला पाहिजे ग आई, अगं तुला माहित नाही का त्या लॉकेटमध्ये माझा आणि जीवाचा फोटो आहे. हे सांगितल्यावर आता काव्याची आई आणखीन घाबरते. आता ही काव्या म्हणते, आई ते लॉकेट जर कोणाच्या हाती पडलं ना तर संपलं सगळं. आई नीट आठव, कोणी येऊन गेलं होतं का इथे, कोण आलं होतं, कुठे गेल्या वस्तू माझ्या? आता त्या म्हणतात, नाही गो, अगं मला नाही आठवते. काव्या म्हणते, असं काय करतेस अगं आई तू? आता लगेच काव्याला आठवतं की आरुषीने काहीतरी गडबड केली असावी. ती पटकन फोन घेते आणि आरुषीला फोन करायला म्हणून बाहेर जाते. इकडे जीवा टेन्शनमध्ये येतो. आता ही नंदिनी विचार करते, कोणी दिलंय हिला लॉकेट, काय आहे या लॉकेटमध्ये? जीवा विचार करत असतो, आता हे लॉकेट जर नंदिनीने बघितलं तर संपलं, हे तर माझं आणि काव्याचं लॉकेट आहे. अरे बापरे, या आरुषीकडे माझं आणि काव्याचं लॉकेट काय करते, हिच्याकडे कसं आलं? आता एवढंच काय ते दाखवलं त्यांनी आणि भाग संपवला. आता पुढच्या भागामध्ये आपण बघतोय, काव्या खात्री करते की आरुषी तिच्या घरी गेली आहे का आणि ते लॉकेट तिने घातलंय का. फोनवरती विचारते तेव्हा आरुषी तिला हो म्हणते. काव्या धावत पळत येते घरामध्ये आणि आरुषीच्या गळ्यातलं लॉकेट हिसकावून घेते. आता आरुषी चिडते आणि नंदिनी तिच्यावर जास्ती चिडते, पण लॉकेट हिसकावून जेव्हा ती ते खाली टाकते, म्हणजे पडतं तिच्याकडनं खाली, तेव्हा त्यामध्ये जीवा आणि काव्याचा फोटो असतो. आता जीवा आणि काव्या घाबरून एकमेकांकडे बघताय. काव्या आणि जीवाचं प्रेम प्रकरण या सगळ्यांसमोर आता एक्सपोज होईल का? अजूनही मला वाटत नाही प्रेक्षकांनो की होईल एक्सपोज. काहीतरी मोठा इन्सिडेंट होईल आणि तेव्हा यांचे हे प्रेम प्रकरण एक्सपोज होईल, असं माझं तरी मत आहे. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. आणि सॉरी प्रेक्षकांनो, काल मला रिव्ह्यू देता आला नाही, तब्येत बरी नसल्यामुळे. आज मी मच बेटर फील करते म्हणून रिव्ह्यू दिला, आणि उद्या पण तसंच तब्येतीचं कारण असल्याशिवाय मी कधीच रिव्ह्यू स्किप करत नाही प्रेक्षकांनो. आणि काय झालंय, रविवारी सुद्धा एपिसोड दाखवत आहे, त्यामुळे एकही दिवस आराम नाहीये, काय करणार, त्यामुळे जरा जास्ती होतं ना एखाद्या वेळेला. असो, आय होप तुम्ही मला समजून घ्याल. तर असा होता आजचा पूर्ण एपिसोड. कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा, आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, भेटूयात उद्या. धन्यवाद.